मित्रांनो, आठवतंय का तुम्हाला द काश्मीर फाईल्स? त्या चित्रपटाने देशभरात खळबळ उडवली होती. आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि महाराष्ट्राची सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी पुन्हा एका नव्या सिनेमासह चर्चेत आल्या आहेत. नाव आहे द बेंगाल फाईल्स. हा सिनेमा बंगालमधील राजकीय हिंसाचार, धार्मिक तणाव आणि सामान्य माणसाने सहन केलेल्या दुःखांवर आधारित आहे. विवेक अग्निहोत्री यांचं म्हणणं आहे की हा सिनेमा सत्य उघड करतो, त्यामुळे काही गट अस्वस्थ झाले आहेत. द बेंगॉल फाईल्सचं वैशिष्ट्य असं की यात पल्लवी जोशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. महाराष्ट्राच्या या अभिनेत्रीने नेहमीच वेगळ्या आणि धारदार भूमिका साकारल्या आहेत. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट अधिक खास ठरणार आहे. पण इथेच मोठा वाद पेटलाय. विवेक अग्निहोत्री यांनी थेट राष्ट्रपतींकडे अर्ज करून सांगितलं आहे की चित्रपटावर बंगालमध्ये अदृश्य बंदी घालण्यात आली आहे. अधिकृत आदेश नसतानाही रिलीज होऊ दिला जात नाही. यामुळे कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पल्लवी जोशी म्हणतात, आम्ही सत्य मांडलं आहे, आम्ही कोणाच्या दबावाखाली झुकणार नाही. आता खरी गोष्ट, द बेंगॉल फाईल्स हा सिनेमा 5 सप्टेंबरला रिलीज होतो आहे. मात्र बंगालमधली बंदी आणि वादळ शमणार का की आणखी पेटणार, हे येत्या दिवसांत कळेल. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? या सिनेमाला न्याय मिळेल का? तुमचे मत नक्की कळवा.